अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तीने आमदार जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर धमकीचा संदेश पाठवला आहे। या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून जगताप यांच्या सुरक्षेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। 2 दिन के अंदर आमदार संग्राम जगताप को खत्म करूंगा असा मेसेज आमदार जगताप यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर आला आहे। संग्राम जगताप सध्या अधिवेशनासाठी मुंबईत आहेत। शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी याचा तपास ASI अमिना शेख यांच्याकडे सोपवला आहे। गेल्या काही काळापासून आमदार संग्राम जगताप हे प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडत आहेत। त्यातून त्यांची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली। त्यांच्या विरोधात मुस्लिम समाजातर्फे ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले। तर दौंडमधील बादशाह शेख यांच्या विरुद्ध आमदार जगताप यांच्याबद्दल आणि कुटुंबातील सदस्य यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा गुन्हा अहिल्यानगरमध्ये दाखल झाला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर हे धमकी प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे। सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू आहे। या धमकीमुळे जगताप यांच्या सुरक्षा व्यवस्थेत गरजेनुसार वाढ केली जाऊ शकते। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या राजकीय भूमिकेबद्दल चर्चा सुरू होती। या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर जगताप यांनी अजित पवार हेच आपले नेते असल्याचे स्पष्ट केले। तसेच त्यांच्या विचारांनीच आपण पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। आमदार संग्राम जगताप आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। या भेटीनंतर जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आता अजितदादा बोलल्यानंतर पक्षातील इतर कोणी यावर बोलू नये असं ते म्हणाले होते।